वेटर, कम हियर. नमस्कार साहेब. वेर इज मेनू कार्ड? हे घ्या साहेब. वेल दॅट्स इन मराठी. वेर इज इंग्लिश मेनू कार्ड? पाठीमागा आहे बघा साहेब. पाठीमागा आहे बघा. अरे रवी, त्याला इंग्रजी कळत नसेल रे, मराठीत बोल ना. आय नो. त्याला जर इंग्रजी कळत असतं तर या हॉटेलमध्ये हा ऑर्डर घेत नसता. जे लिहून घेतलंयस ना, जा आणि ते घेऊन ये. गीता, यांचं आयुष्य फक्त टेबल पुसण्यात आणि प्लेट्स धुण्यातच जाणार आहे बघ. काय काय बघतोयस? जा आणि ऑर्डर घेऊन ये. हा, आता लगेच आलो साहेब. बाबा, अहो कसल्या फालतू हॉटेलमध्ये घेऊन आला आहात तुम्ही आम्हाला? I know there are so many good hotels in this city. Why did you have to bring to this hotel? रवी, जाऊ द्या ना. तुझ्या आईच्या सांगण्यावरून मी तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये घेऊन आलो होतो, माहित आहे तुम्हाला? व्हॉट इज दिस? हे What are you doing? These village people, no, they are very dangerous. Don't talk with them. Dad, look which type of people comes in this hotel. They don't have any manners. ए बारक्या, पाणी आण रे. बारक्या? मीनू नाही. काय अवस्था आहे त्याची, किती विचित्र दिसतोय तो. आणि हो मीनू, बघायचं नाही हा तिकडे. I know. Just look at him. What he's wearing. And how he's drinking water. हे असल्या लोकांमुळेच आपला देश मागे राहिला. हो ना. हे घ्या साहेब, आपला ऑर्डर. काय बघतोयस रवी, चल सुरू कर. मीनू, आईस्क्रीम. इकडे. नमस्कार साहेब. बोला साहेब, काय पाहिजे? सोडते मोबाईल. काय घेणार रे तू? आपण को तो पावभाजी मागताय. मला पण 3 पावभाजी मस्का मार के. होय साहेब, पाव एकदम कडक मागताय. चालेल साहेब. बोला साहेब. पाव एकदम कडक म्हणजे कडक लाने क्या? कडक म्हणजे कडक. चल जा. होय साहेब, लगेच आणतो. मस्का आहे मस्का. कडक आहे ना? काय हॉटेल यार. चम्मा आईला साल्या. तेरी गली में तो मेरे तोंडा को बकते सारे बया, अन तुझको इशारा करने को मैं संतोष दादा की ढोलकी बिलाया. माने दे अड़वा तिड़वा सबकी बत्ती बुझाओ क्या. ए चुप. कहीं भी शुरू हो जाता है. समझा दे इसको. खाली पीली दिमाग की दही कर रहा है साला. सुधारणार नाही लागा तू. ते वेटर बघ कुठे गेले. Stop it. Leave it.
वेटर गिव मी द बिल. रवी मी देतो बिल. इट्स ओके डॅड, आय विल पे. एक्सक्यूज मी. Namaskar. Sorry, sir. He came from a small village. He is new here. He can't understand English properly. He joined this hotel as a trainee. He will be trained in 5 months. I apologize for any of the inconvenience caused to you by me or my employees. Sometime before you are talking in Marathi, right? And now you are talking in English very fluently. Yes, sir. I look like a villager, but I am well educated. I complete my graduation from Marathi medium. I understand English as well as other languages very well. I am speaking in English with you, but I think you know Marathi very well. So I think it's my duty to speak in Marathi with you from now onwards, sir. हो साहेब, मला इंग्रजी भाषेचा आदर आहे. पण 350 वर्षापूर्वी अनेक भाषांत पारंगत असलेल्या माझ्या राजाने अहो निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीत व तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मिळवलेल्या स्वराज्याच्या भूमीत आपण पाश्चिमात्यांची भाषा मोठ्या थाटानं बोलतोय. अहो त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडतायत आणि मराठी भाषेचा ऱ्हास होत चाललेला आहे. बाबा अहो तुम्ही तर जाणकार आहात. अहो आपल्या देशामध्ये केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक एवढंच काय तर उत्तरेकडील लोक सुद्धा आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य देतात. आणि आपण आपल्या राज्यात, आपल्या शहरात आणि आपल्या घरात इंग्रजी भाषा मोठ्या थाटाने बोलतोय. का मराठी बोलायला लाज वाटते? अहो उच्च शिक्षिताचे खोटे प्रदर्शन करून साध्य तर काहीच होणार नाही, पण सिद्ध मात्र होतंय ते तुमचं इंग्रजी भाषेतलं फाटकं ज्ञान. अहो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे, माझ्या मराठीचे बोल काय सांगू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. अहो अमृताला लाजवेल अशी गोडी माझ्या मराठी भाषेत आहे. कडक म्हणजे कडक. चल जा. तेरी गली में तो मेरे तोंडा को बघते साऱ्या बाया. होय बाळ, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. याच्यामध्ये माझीच चूक आहे. माझे संस्कार कुठेतरी कमी पडले असावेत असं मला वाटतंय. हो ना, आपणच पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे लागून आपल्या संस्कृतीचा गळा दाबायला निघालोय. आणि हे असंच होत राहिलं तर फार काळ नाही लागणार आपली मराठी भाषा लुप्त व्हायला. बरोबर आहे बाबा. आता मला कळाले आहे की व्यावहारिकरित्या जरी इंग्रजी भाषेचा वापर करायचा असेल तरी खरे ज्ञान आणि आपलेपणा मराठी भाषेतच आहे.